आई या सरकारला सद्बुद्धी द्या, गोरगरिबांवर प्रचंड अन्याय होतो आहे. राजकीय फायदा कसा होईल त्यासाठी त्यांना महापुरुष पाहिजे. त्यामुळे समाज एकवटला आहे. आता आमच्यात हिंमत आहे. कुणी काही केलं, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे. शांततेत आंदोलन करायचं. माझा समाज आमरण उपोषणासाठी मुंबईला जाणार आहे. जर तुम्ही आंदोलन करू देणार नसाल तर लोकशाही राहिलेली नाही. आम्ही जाणार आहोत, 100% जाणार. 20 जानेवारीला आणि येताना आरक्षण सुद्धा आणणार. पंतप्रधानांकडून आशा सोडून दिलेल्या आहेत. शिर्डीला आले होते त्याच वेळेस आम्ही सांगितले होते, तेव्हाच तुम्ही सरकारला सांगू शकता की एक साधा निर्णय करायचा, मराठा आणि कुणबी एकच, पण त्यांनी नाही केलं. त्यावेळेस काही सांगितले नाही. सामान्यांची त्यांना आवश्यकता नाही, परंतु सामान्यांचं काय करू शकतो हे त्यांना माहिती आहे चांगलंच. आई मातेच्या या राष्ट्रमातेच्या मासाहेबाच्या चरणी नतमस्तक झालोय की आई या सरकारला सद्बुद्धी द्या. गोरगरिबांवरती प्रचंड अन्याय होतो. मराठा समाजाचे लेकरं आरक्षणावर वेदना सहन करतात. सरकारला सद्बुद्धी देऊन मराठा समाजाचं आरक्षण ताबडतोब देण्याची सद्बुद्धी द्यावी असं साखर आईच्या चरणी घातलं. आणि शेतकरी प्रचंड संकटात आहे, त्यांना भरघोस मदत करण्याचंही सरकारला सद्बुद्धी देण्याचं आईच्या चरणी साखर घातलं. खरं तर पंढरपूरला ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जात असते, त्याच पद्धतीने जिजाऊची या ठिकाणी पूजा केली जावी अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. परंतु अजूनही साधे मुख्यमंत्री राज्यात आले असताना देखील या ठिकाणी ते पंतप्रधानांच्या सेवेत आहेत, परंतु इकडे येण्याचा विसर पडलाय. तेच मराठा समाज त्यामुळेच आता एकजूट झालाय की यांना फक्त निवडणुकीबद्दल पुरते छत्रपती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब लागतात. यांना फक्त यांचा राजकीय स्वार्थ झाला पाहिजे. राजकीय फायदा कसा होतो त्यासाठी महापुरुष पाहिजे. मधल्या काळात नको आहेत यांना, कारण यांचे सगळे कोणी असे होते, सगळे तसेच आहेत. त्यामुळे समाजच आता एकवटला आहे. आता आमच्यात हिंमत आहे, आम्हीच करू. साहेब, मुंबईमध्ये तुम्ही येऊ नये म्हणून हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे, काय सांगाल यावर? हे बघा, कोणी काही केलं तरी या लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततेत आंदोलन करायचं. माझ्यासह मी आमरण उपोषण करतो, माझा समाज सुद्धा आमरण उपोषण करायसाठी मुंबईला चाललाय. शांततेचं आंदोलन जर तुम्ही करून देणार नसाल तर मग कोणतं करणार? मग लोकशाही राहिलीच नाही. आम्ही जाणार, 100% जाणार 20 जानेवारीला, आणि येताना आरक्षण सुद्धा आणणार आणि ओबीसीतूनच आणणार. भाऊ, आज पंतप्रधानांनी इकडे यायला पाहिजे तर योगायोगाने 12 जानेवारीला इकडे महाराष्ट्रात आहे. त्यांच्याकडून आपल्या आशा सोडून दिलेल्या आहेत. आम्ही शिर्डीला आले होते त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं तुम्ही सरकारला सांगू शकता की एक साधा निर्णय करायचा, मराठा आणि कोणबी एक असल्याचा तुम्ही निर्णय करू शकता. परंतु त्यांनी नाही केला. त्यावेळेसही काही सरकारला सांगितलं नाही. त्यामुळे आता जरी जवळ आले काय लांब गेले काय, सामान्यांची त्यांना आता आवश्यकता नाहीये. परंतु सामान्यच काय करू शकतात हे त्यांनाही माहिती आहे चांगलं. नंतर त्यांच्या आता लक्षात येईल. तुम्ही नेहमी म्हणता चर्चेची दारं उघडी आहेत. पूर्वी शिर्डीला आले तेव्हा तुमचं ऐकलं नाही, मात्र आता पुन्हा त्यांना तुम्ही आव्हान करणार, मागणी करणार, साथ घालणार का? अजिबात नाही. एक वेळेस आम्ही आव्हान केलं होतं, विनंती केली होती की सरकारला सांगा. बार आव्हान करायला एवढे लेचे मराठी थोडे आहेत. आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती आंदोलनही करतो आणि आम्ही छत्रपतींना त्यांनाही मानतो, राजमातांनाही मानतो. त्यांना बळच बोलवलं नाही. कोणी येतो बळच बोलवला, तू येत नाही, बार आमंत्रण देऊन किंवा बार त्यांना या म्हणून का आपल्या समाजाचा किंवा आपला अपमान करायचा? अजिबात नाही करायचं. काय आवश्यकता नाहीये. एकदा विनंती केली, त्यांना माणूस की जिवंत असायला पाहिजे, त्यांच्यात नाही राहिली. सामान्याची आता गरज नाही.